नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही हा पिझ्झा बघताय की नाही, अगदी हा मी घरात बनवला आहे. दिसतोय की नाही बघा, अगदी बाहेरून मार्केटमधून मागवला आहे, डॉमिनोजमधून मागवला आहे असाच वाटतोय. तर हा मी घरी बनवला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असा हा पिझ्झा तयार होतो. अगदी पिझ्झाची लादी जी असते की नाही, तर तीसुद्धा मी घरातच बनवली, अगदी घरच्या साहित्यामध्ये, मैदा न वापरता. एकदम मस्त असा हा पिझ्झा तयार होतो. मुलांसाठी अगदी पौष्टिक देणार असाल तर असा अगदी आठवड्यातून 1-2 वेळेला जरी असा पिझ्झा केला तर मुलांना अजिबात त्रास होणार नाही, पोटाला त्रास होणार नाही, असा इतका छान हा पिझ्झा तयार होतो. तर त्यासाठी मी आधी लादी बनवण्यासाठी काय सांगते बघा. काय घेतलं आहे मी, 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी पोहे घेतले आणि त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलं. तिन्हींचं प्रमाण जे आहे ते एकसारखंच केलं आहे मी. त्याच्यामध्ये 3 ते 4 पिझ्झाची लादी बनेल. तर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि त्याच वाटीनं 1 वाटीभर पाणी घातलं. नंतर पाहिजे तर आपण वाढवणार आहे. पण आत्ता हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी हे सगळं एकत्र केलेलं आहे आणि आता हे चांगलं छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला लावून. अगदी म्हणजे डोशाचं पीठ असतं की नाही, थोडंसं सरसरीत अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा. बघू शकता छान असं हे पीठ तयार झालं. हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ तयार होतं. अगदी डोशासारखंच, डोशा इतपतच आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे. जास्त ठेवायचं किंवा जास्त घट्ट करायचं नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही. सतत असं हे ढवळत, जेवढं तुम्ही ह्याला फेटून घ्याल तेवढं हे एकदम हलकं फुलकं होईल. हे बघा, अशा पद्धतीने आता याला झाकून ठेवायचं आहे अगदी 15 ते 20 मिनिट. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतल्या तरी चालेल. एक 10-15 मिनटं झाले की बघू शकता थोडंसं घट्टसर झालेलं आहे. आपण रवा घातलेला असतो त्यामुळे पाणी थोडंसं शोषून घेतं. आता त्याच्यात आणखी 2 ते 3 मिनिट 2 चमचे पाणी घातलं मी आणि पुन्हा एकत्र करून छान हे फेटून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे छान फेटून घ्यायचं. जेवढं घट्ट असेल त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. पण डोशापेक्षा जास्त, डोशाला जे पीठ लागतं तुमच्या त्याच्यापेक्षा जास्त घट्टही ठेवू नका किंवा जास्त पातळही ठेवू नका. हे बघा, छान असं हे अशा पद्धतीने जर तुम्ही बेस केला ना तयार, तर मुलांच्या अजिबात पोटाला त्रास होणार नाही. आता याच्यामध्ये 1 पाऊच मी घातला इनोचा आणि याला पुन्हा छान फेटून घ्यायचं आहे. इनो जे आहे तो सगळीकडे एकत्र झाला पाहिजे, त्यासाठी छान हे पेटून घ्यायचं आहे. इनो घातल्यानंतर मात्र जास्त वेळ लावायचा नाही. लगेच आपल्याला पिझ्झाचा जो लादी आहे ती बनवून घ्यायची आहे. पाण्याचं मी ॲडजस्ट करून घेते, जास्त कमी जास्त माझ्या गरजेनुसार. नाही बघा, अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मैदा घातलेला नसतो त्यामुळे सगळ्यांनाच, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पिझ्झा आवडेलही आणि खायलाही अजिबात काय हरकत नाही. इतका छान होतो, हलका फुलका होतो, चवीला अगदी तसाच लागतो. तुम्ही बाहेरून जो पिझ्झा आणता की नाही, अगदी तीच चव येते. एकदा नक्की करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप छान होतो हा पिझ्झा. हे बघा, अशा पद्धतीने हे केलं. आता याच्यात जे भाज्या घालणार आहे आपण त्या मी घेतल्यात कट करून. एक कांदा आहे मोठा, जो असा मोठा मोठा कट करून घेतला आहे. टॅमॅटो आहे, शिमला मिरची तिन्ही मला मिळाल्या तर तिन्ही घेतल्यात मी. तुमच्याकडे 1 शिमला मिरची असेल ती घेतली तरी चालेल, जी हिरवी नॉर्मल मिळते ती घेतली तरी चालेल. आणि थोडेसे मक्याचं कणीस शिजवून घेतलं आणि ते मात्र शिजवून घेतलेलं आहे मी. मक्याचे दाणे आहेत ते. छान असं हे एकसारखेच मी कट करून घेतलेत. तुम्ही अगदी बारीकही किसून घेऊ शकता किंवा असं बारीक अगदी चॉपरमध्ये बारीक केलं तरी चालेल. पण पिझ्झामध्ये शक्यतो अशा पद्धतीनेच ह्या भाज्या असतात, त्यामुळे मी अशा करून घेतलेल्या आहेत. आता डोशाचा तवा घ्यायचा आहे, अगदी छान कडकडीत गरम करायचा आणि त्यावर हे बॅटर ओतून घ्यायचं आणि आपल्याला एक लादी करून घ्यायची आहे. थोडक्यात म्हणाल तर तो डोसाच तयार होतो. पण डोसा कसा पातळ असतो की नाही, हा थोडासा जाड असतो. म्हणजे पिझ्झाची लादी असते त्याप्रमाणे करायचं आहे. अगदी 2 ते 3 चमचे बॅटर घालायचं आणि छान याला मात्र थोडासा वेळ द्यावा लागतो, कारण हा जो बेस आहे तो बनवायला किंवा तो भाजायला थोडासा वेळ लागतो. 3 ते 4 चमचे मी घातलं आणि झाकून ठेवून 15 मिनटं मी असंच ठेवून दिलं, गॅस बारीक करून. आणि याला आता
त्याची भाजी पलटून घ्यायची. त्याआधी थोडंसं मी तूप घातले, तूप बटर तेल काही घालू शकता. 1 चमचाभर तूप घातलं आणि दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचं आहे. ज्या बाजूनी आपल्याला खाली ठेवायचं ती बाजू थोडीशी जास्त शेकून घ्यायची, म्हणजे पटकन आपल्याला हा पिझ्झा तयार करता येतो. थोडा वेळ द्यायचा, कारण थोडंसं आपण रवा वापरलेला असतो. हे बघा अशा पद्धतीने हे छान निघून येतं. दोन्ही बाजूनी छान शेकून घ्या. आता ही जी बाजू आहे ती पूर्ण छान शेकली, खालची बाजू थोडीशी शेकून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊन याला मी पिझ्झा सॉस लावते. तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर नक्की वापरा, नसेल तर जो नॉर्मली तुमचा सॉस असतो की नाही, टॅमॅटो सॉस असतो तो वापरला तरी चालेल. माझ्याकडे पिझ्झा सॉस आहे त्यामुळे तो वापरते मी. एक प्लेट घेतली, त्यावर बटर पेपर घातला आणि त्याच्यावर हा बेस घातलेला आहे. आता ह्या भाज्या आहेत त्या ह्या सगळ्या लावून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या भाज्या लावून घ्यायच्या. एक बाजूने सगळीकडून लावून घ्यायचं, म्हणजे कांदा हे सगळे एकत्र झालं पाहिजे. हे कसं बाहेरून आपण पिझ्झा आणतो तो कसा दिसतो की नाही, हे बघा तसं छान दिसतो. मक्याचं कणीस शिजवून घेतले होते दाणे, तेही टाकून घेते. थोडंसं याच्यावर तुम्ही मीठ भरभरू शकता. चीज भरपूर घालायचं. हे मोझरेला चीज जे पिझ्झासाठी वापरतात की नाही ते आणलं आहे मी. तुमच्याकडे वडी असेल ती वापरली तरी काहीच हरकत नाही. भरपूर चीज घालायचं, मुलांना भरपूर चीज आवडतं. म्हणजे अशा पद्धतीने केल्यामुळं काय होईल, त्यांना बाहेरचं पिझ्झा खायची अजिबात इच्छा होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही जर घरी करून दिला तर पिझ्झा. आता एक कढई घेतली मी. कढईमध्ये आता हा जी प्लेट आहे की नाही पिझ्झाची ती ठेवणार आहे. जर तुमची जास्त खोलगट कढई असेल तर थोडीशी आतमध्ये जाळी किंवा प्लेट ठेवा आणि त्याच्यावर ही प्लेट ठेवायची. आता मी हे अंतराळीच राहते माझी प्लेट, म्हणून मी खाली काही ठेवलेलं नाही. हे माझी वड्या उकडायला घ्यायची चाळण आहे, जी इडलीच्या भांड्यामध्ये आलेली आहे मला ही. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतलं आणि झाकून फक्त 7-8 मिनिट किंवा चीज जे घातलेलं आहे ते पातळ होईपर्यंत, मेल्ट होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. एक 10 मिनिट झालेत, बघू शकता. बघा सगळीकडून चीज जे आहे ते छान वितळलेलं आहे, कारण आपल्याला जो बेस बनवला आहे, जो लादी बनवली ती छान आपण भाजून घेतली होती. आता हे याला काढून घ्यायचं आहे. सगळी खाली जो बटर पेपर ठेवलेला असतो ना त्यामुळं चिटकत नाही. आता बटर पेपर नसेल तर प्लेटला छान असं तेल तूप लावून घ्या आणि त्याच्यावर काढून घ्या. आता इथे मी पिझ्झावर जे टाकतात की नाही पिझ्झा हब्स आहे, हे बघा हे पिझ्झाबरोबर मिळतं. असं असेल तुमच्याकडे चालेल. हे माझ्याकडे एकदम जास्त मी आणून ठेवलं आहे, त्यामुळे असं ॲरोगॅनो आहे. चिली फ्लेक्स टाकू शकता तुम्ही किंवा मिरपूड टाकू शकता. पिझ्झाचा मसाला ऑलरेडी बाजारात मिळतो, तो वापरला तरी चालेल. थोडीशी मिरचीची पूड आहे जी जाडसर केलेली आहे. चिली फ्लेक्स असतील ते वापरा किंवा एखाद्या मिरच्या असतील 4 तर त्या बी काढून घ्या आणि मिक्सरला उबडधुबड वाटून घेतलं ती वापरली तरीही चालेल. छान असा हा पिझ्झा तयार होतो बघा. कट करून घ्यायचा. आता एवढ्या पिठामध्ये मी 4 पिझ्झा बनवले होते. भरपूर सगळ्यांनी अगदी मस्त आरामात खाल्ले. अजिबात त्यांना समजलंसुद्धा नाही की मी घरी बनवला. इतका चवीला भारी झाला होता हा पिझ्झा. सगळीकडून कट करून थोडंसं तुम्ही जो बेस आहे तो थोडासा जाडसर ठेवला की थोडासा अगदी तसाच तो बेस तयार होतो. हे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आणि छान मुलांना खायला द्यायचं. मुलं खावा, लहान घरातले सगळ्यांनाच आवडेल. बाहेरून विकत आणण्यापेक्षा मस्त असा हा घरात पिझ्झा तयार होतो. आणि दिसतोय की नाही बघा तुम्ही, बाहेरून आणलाय अगदी तसाच दिसतो आणि चवीलासुद्धा तसाच, अजिबात फरक लागत नाही. अगदी सेम तीच चव येते. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. अशा पद्धतीने हे सगळे पिझ्झा मी करून घेतले. 4 पिझ्झा माझ्या तेवढ्या बॅटरमध्ये झाले होते. 1 वाटी रवा आणि 1 वाटी पोह्यामध्ये. छान असा मस्त पिझ्झा झाला होता. सगळ्यांनी अगदी आनंदाने माझ्या नातूला खूप आवड आहे पिझ्झाची, त्यामुळे मी नेहमी अशा पद्धतीने आता याच्यापुढे करत जाईन. खूप छान अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की करा.